माझं नाव सविता उस्मान काळे, राहणार डिकसळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। गुरुवारी मला आणि मी आणि माझा मुलगा दोघं घरात होतो। इष्टाची चॅटिंग काहीतरी टाकून इष्टाच्या चॅटिंग वरनं 40-50 जण घरात मारायला आले होते। मी माझ्या मुलाचा जीव कसा बसा वाचवला। त्याच्यानंतर बरोबर शनिवारी पहाटे 4:45च्या सुमारास गाडीला पेट्रोल ओतून आग लावली। माझा मुलगा पाणी प्यायला उठला होता, त्यांनी आग बघितल्यानंतर दोघं बाहेर आल्यानंतर तिघे चौघे जण गाडी जाळून पळून गेले असं सुद्धा दिसलं मला। आणि मी भिगवण पोलीस स्टेशनला 112ला कॉल केला। त्याच्यानंतर सकाळी परत मी पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बघू, चौकशी करू, ह्याला जाऊ, RTO ऑफिस वरनं साहेबांना कॉल करून मी पत्र दिल्यानंतर तुम्ही या, असं करू तसं करू। आतापर्यंत आज 5 दिवस पूर्ण झाले, तरी फक्त हे अर्जच मला लिहायला सांगतात। कसलीही चौकशी नाही, कसलाही कारभार नाही, कुठलाही आरोपी पकडलेला नाही। आता तुमची नेमकी मागणी काय आता पोलिसांना? एवढीच मागणी साहेब, फडणवीस साहेब, SP साहेबांना एवढीच मागणी। सुमित्राताई, एक बहिणीची कळकळ आहे, बहिणीला एक दया करून सांगते की गाडी ज्यांनी पेटवली ती आरोपी, माझ्या मुलावर अन्याय करायला मारायला आलेले ते आरोपी तेच होते, गाडी जाळणारे पण तेच होते। दया करा, फक्त मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळू द्या आणि मला ह्या गुंडांच्या तावडीतनं वाचवा। हे आमचा जीव घेणारे साहेब, विनंती करते, पदर पसरते साहेब, जीव वाचवा मला आणि माझ्या मुलाला। गाडी जाळली म्हटल्यानंतर मला आणि माझ्या मुलाला जाळायला ते लोक कमी करणार नाहीत साहेब, दया करा। आणि ते गाडीला इन्शुरन्स आहे? नाही, इन्शुरन्स नाही गाडीला, महिना झाला गाडीला इन्शुरन्स नाही।